ओव्या ज्याला वाचता आल्या समजायचं त्याला ज्ञानेश्वरी वाचता आली. जो म्हटला मी ज्ञानेश्वरी वाचली चांगली त्याला विचारायचं ह्या 10 ओव्या म्हणून दाखव पहिल्यांदा. ह्या 10 ओव्या संहिता घेतल्याशिवाय वाचता येत नाही. जसं श्लोकाची संहिता घ्यावी लागते तशी या 10 ओव्याची संहिता घेतली पाहिजे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात जय जय देव श्री गुरु. तुम्ही श्रीगुरु आहात. अकल्पनाख्य कल्पतरो. तुम्ही कल्पतरू आहात पण सामान्य कल्पतरू नाही, अकल्पनाख्य कल्पतरू. आणि स्वसंवित द्रुम बीज प्ररो हनावनी. स्वसंवित म्हणजे स्वरूपाचं ज्ञान, आत्मज्ञान. हाच कोणी वृक्ष आहे आणि त्या वृक्षाचं बीज, त्या बीजाचं प्ररोहन पावणारी आवनी. बीज प्ररोहनावनी, प्ररोहन आवनी. आवनी म्हणजे भूमी. आत्मज्ञान रूपी वृक्ष, त्या वृक्षाचं बीज ज्या भूमीमध्ये वाढतं ते वाढवणारी भूमी तुम्ही आहात. बीज प्ररोहन आवनी. तुमच्याकडे काय पाठ आहे? ब्रीज परो हानावनी. मी म्हटलं हानावनी काय आला शब्द? हानावनी शब्द काय आला? हानावनी नाही, आवनी शब्द आहे. तो हन जो आहे तो मागचा आहे. बीज प्ररोहन आवनी. आवनी शब्दाचा अर्थ आहे भूमी. कसे आहेत संत? जय जय देव. तुमचा जय जयकार असू द्या. कशा करता संतांचा जय जयकार, देवाचा जय जयकार? त्यांच्या जय जयकारामध्ये चित्तशुद्धी आहे. त्यांच्या जय जयकारामध्ये पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. त्यांचा जर आपण जय जयकार केला त्यांची कृपा आपल्यावर प्राप्त होते, देवाचा, संतांचा. म्हणून त्यांचा जय जयकार असो. जय जय देव श्री गुरु. तुम्ही श्रीगुरु आहात. श्रीगुरु सारिखा आस्था पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे. मनाची या जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. काय वाणी त्याला सांगा जोजी. ज्ञानदेव म्हणे तरुलो तरुलो आता उद्धरलो गुरुकृपे. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावर. जय जय देव श्री गुरु. श्रीगुरु म्हटलंय. श्री शब्द कोणालाही लावायचा नाही बरं का. असं म्हटलंय ज्येष्ठानाम अभिधानम श्रीकारपूर्वकम प्रयुंजित. मोठे असतील त्यांना श्री आहे. श्री शब्दाचा अर्थ काय हो? लक्ष्मी. संतांना श्री शब्द काय लावलाय? संतांची लक्ष्मी कोणती आहे? कोणत्या प्रकारचं धन त्यांच्याकडे आहे? कोणती लक्ष्मी त्यांच्याकडे आहे? सर्व प्रकारची दैवी संपत्ती त्यांच्या ठिकाणी वास करते. म्हणून श्री. त्या ठिकाणी भगवंताचे जसे 6 गुण सांगितले तसे संतांच्या ठिकाणी सुद्धा हे 6 गुण वास करतात. कारण संतांच्या हृदयात भगवान असतो. ऐका. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवरी वस्ती जेत. म्हणून तो त्यांच्या ठिकाणी यश आहे. ज्ञानोबरायांच्या ठिकाणी काय आहे? यश आहे. जो ज्ञानोबरायांचं चिंतन करील त्याला यश प्राप्त होतं. श्री ज्ञानोबरायांच्या ठिकाणी श्री सुद्धा आहे. श्री म्हणजे लक्ष्मी. जयाचे द्वारी. ही भौतिक लक्ष्मी नाही, ही तर आहेच, पण कैवल्य नावाची श्री आहे, मोक्ष नावाची श्री आहे, ज्ञान नावाची श्री आहे, वैराग्य नावाची श्री आहे, भक्ती नावाची काय श्री आहे.
म्हणून श्री ही संपत्ती, योग्याची संपदा, त्याग आणि शांती, उभय लोकी कीर्ती सोहळा मान, एरा एरावरी जायाचे उसने, भाग्यस्थळी देणे झाडावेशी. त्यांची श्री म्हणजे त्यांचं सामर्थ्य, त्यांची शक्ती. ते शक्तीने संपन्न आहेत, सामर्थ्याने संपन्न आहेत, ऐश्वर्याने संपन्न आहेत. ज्ञानोबरांचं ऐश्वर काय? ब्रह्मादिक जेथे करिता ती पूजा, घालिता ती शेजा समाधीश. ज्ञानोबरांचं ऐश्वर पाहायचं असेल तर समाधीचे अभंग तुम्ही वाचा. साक्षात भगवान परमात्मा आले, उद्धव, अक्रूर, सगळे ऋषीमुनी आले, सगळे देवादिदेव आले, जय जयकार केला. पाताळातून शेष भगवान सुद्धा वर आले. समाधी सोहळ्याकरता सगळे आले आणि ते स्तोत्र गातात, स्तुती गातात, ज्ञानोबरांची पूजा करतात. हे ज्ञानोबरांचं काय? ऐश्वर आहे. म्हणून श्री शब्द आहे. पुढे गुरु शब्द आलेला आहे. गुरु, गुरु हो. गुरु कोणाला म्हणायचं? गु शब्द आहे आणि रू आहे. गु शब्द अज्ञान, अंधकार, आणि रू शब्द निवर्तक आहे. कोणालाही गुरु म्हणायचं नाही. नाथ महाराज म्हणतात अनेक प्रकारचे गुरु आहेत, पण गुरु खरा कोण? सद्गुरु कोण? मंत्रतंत्र उपदेशिती, घरोघरी गुरु आहे ते आहे ते, शिष्या ते मेळवी सद्वस्तू ते, श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु माने. शिष्याला सद्वस्तूची प्राप्ती करून देणं, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून देणं, ते सद्गुरू आहेत. म्हणून गुरूंची 3 लक्षणं आपल्याकडे सांगितली. कोणती कोणती? गुरूंची लक्षणं कोणती? श्रोत्रिय असले पाहिजेत, ब्रह्मनिष्ठ असले पाहिजेत आणि कृपाळू असले पाहिजे, तो गुरु होऊ शकतो. श्रोत्रिय म्हणजे काय? त्यांना वेदशास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे. शिष्यांना ज्या शंका येतात त्याचं उत्तर देण्याकरता त्यांना शब्दाचं ज्ञान पण पाहिजे. पण नुसतं शब्द ज्ञान असून उपयोग आहे का? त्याचा त्याला अनुभवच नाही आला. म्हणून ते ब्रह्मनिष्ठ असले पाहिजेत. पण श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, पण कृपाळू नाहीत. दुसऱ्याचा उद्धार व्हावा असं वाटत नाहीत. ज्ञानोबरायांचे जे गुरु आहेत कोण आहेत? निवृत्तीनाथ महाराज, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार. श्रोत्रिय आहेत का होते? निवृत्ती महाराज, निवृत्तीनाथ महाराज. अहो भगवान शंकर आहेत ते, त्यांच्यासारखं श्रोत्रिय कोण आहे सांगा? त्याच्यानंतर ब्रह्मनिष्ठ आहेत का? हो, सतत ते बोधामध्येच राहतात. कृपाळू आहेत का? खूप कृपाळू आहेत. आधीच तव तो कृपाळू, वरी गुरु आज्ञेचा झाला बोलू, झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघा. ज्ञानोबाराय म्हणतात आमचे गुरु अगोदरच कृपाळू. त्यांना गुरूंनी सांगितलं, गैनीनाथ महाराजांनी, आत्तापर्यंत जी परंपरा होती एकच गुरु आणि एकच शिष्य, योगाची परंपरा होती, हठयोगाची. आणि हे दिव्य ज्ञान, अद्वयानंद वैभव, मग तीही ते शांभव, अद्वय आनंद वैभव, संपादिले सप्रभव श्री गैनीनाथा. त्यांच्यापर्यंत आलेलं होतं, परंतु त्यांनी पाहिलं पुढं घोर असा कळीकाळ आलेला आहे. सगळ्यांना हठयोग जमणार नाही. का जमल? प्रवचनात सुद्धा माणसं पायवर करून बसतात, नीट बसत नाहीत, इकडं बघतात तिकडं बघतात, मन त्यांचं स्थिर होणार नाही. अशा लोकांच्या करता काय? अशा लोकांचा उद्धार करण्याकरता त्याच्यामध्ये कृष्ण भक्तीचं बीज टाकलं.
आणि जगाकरता हे सगळं ज्ञान आता तुम्ही उघडं करा. हे शांभवी ज्ञान काय, शिष्य बोधाचा जो संसाराला मुते ना आदिगुरु शंकरा, लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा आला आमुते. तो बोधाचा आलेला परंपरा आलेली आणि ती बोधाची परंपरा पुढे गहिनीनाथांनी सांगितलं निवृत्तीनाथ महाराजांना. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. गहिनीनाथांच्या प्रसादामुळे निवृत्तीनाथ महाराज दातार झाले, उदार झाले. आणि मग त्यांनी ज्ञानोबारायांना सांगितलं, तुम्ही हे ज्ञानेश मराठीत आणा, हे सगळं ज्ञानाचं भांडार जगाकरता उघडं करा. आणि म्हणून आपल्याला ही ज्ञानेश्वरी हे सगळं ज्ञान ऐकायला मिळालं. म्हणून ते कसे आहेत, कृपाळू आहेत. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. म्हणून गुरूंचं वर्णन केलं. श्री गुरु जय जय देव श्री गुरु, अकल्पनाख्य कल्पतरो. श्री गुरु जे आहेत ते अकल्पनाख्य कल्पतरू आहेत. कल्पतरू आहेत. कल्पतरू कशाला म्हणतात, एक दिव्य वृक्ष आहे, झाड आहे. ते आता इथं नाही आपल्याकडे, आपल्या पुण्याच्या प्रभावाने ते स्वर्गात गेलेले आहे. स्वर्गात आहे म्हणतात. कल्पना असेल, पण कसं ते झाड आहे दिव्य, ज्ञानोबारायांनी वर्णन केले स्वर्गात आहे बरं का. काय कल्पतरूचे उद्यान आहे का काय, स्वर्गातलं वर्णन करताना कल्पतरूची उद्यान आहेत तिथं. कल्पतरू म्हणजे काय, असं झाड आहे की त्या झाडाच्या खाली बसलं आणि जी कल्पना केली ते आपल्याला प्राप्त होतं. झाडाखाली बसला आणि म्हटलं मला आता मिठाई पाहिजे तर मिठाई, झाडाखाली बसला मला अमका ग्रंथ पाहिजे तमका ग्रंथ, झाडाखाली बसला मला जेवण असं पाहिजे तसं जेवण. पण कल्पतरू कल्पनेतलं देतो, कल्पना काय करायची हे शिकवत नाही. एक मनुष्य त्या बसला झाडाखाली, त्याला वाटलं आता जेवण असतं तर बरं झालं असतं, जेवण आलं. झोपायचं असलं तर बरं झालं असतं, झोपायचं आलं. आता झोपल्यावर तरी कल्पना थांबली पाहिजे ना. म्हटलं इथं आपण जेवण मागितलं की जेवण येतं, झोपायचं मागितलं झोपायचं, इथं काय भूतभीत आहे का काय म्हटलं. हे भूतही आलं, मला खाणार तर नाही ना, ते खाल्लं सुद्धा. म्हणजे कल्पतरू प्राप्त होऊन उपयोग नाहीत, काय कल्पना करायची हे कळलं पाहिजे. म्हणून संतांना नुसतं कल्पतरू म्हटलं नाही, अकल्पनाख्य कल्पतरू म्हटलं. म्हणजे काय, अकल्पनाख्य म्हणजे कल्पनेच्या पलीकडीला, कल्पनातीत असलेला परमात्मा देणारा कल्पतरू. कल्पतरू कल्पनेतलं देतो, पण कल्पना काय करायची कळवत नाही, किंवा कल्पना संपवत नाही. त्यामुळे मनुष्य कायमचा सुखी होत नाही. कल्पतरू कल्पनेतलं देईल, पण कल्पनातीत असलेल्या परमात्म्याला देत नाही. संतांच्या जवळ जर गेलं तर संत कल्पना संपवतात, कल्पनातीत करतात. पहिलं कल्पना कशा करायच्या शिकवतात, हळूहळू कल्पनातीत करतात. कल्पनातीत असलेला परमात्मा आपल्याला प्राप्त करून देतात. जीव जो आहे तो कल्पनातीत होतो, म्हणजे कल्पना सगळ्या संपतात. अशा किती ओव्या सांगू तुम्हाला ज्ञानेश्वरीतल्या. संतांनी कल्पनातीत केलं, संतांनी गुरूंनी आम्हाला अज्ञानातून बाहेर काढलं. गुरु जे देतात, सुख देतात, कल्पनातीत करतात गुरु. कल्पनेच्या पलीकडे आपल्याला परमात्मा देतात.
परमात्मा हा कल्पनातीत आहे. या संतांचे हे देणे, कल्पतरू होनी दुने, परिसा परिसा आघाद देणे, चिंतामणी ठेंगणा. संतांचे हे देणे कल्पतरूहुनी दुने, कल्पतरूपेक्षा श्रेष्ठ आहे. परिसा परिस आगाध देणे, परीस सोनं करतो पण परीस नाही करत. चिंतामणी ठेंगणा, चिंतामणी चिंतन केलेलं देतो पण चिंतनातीत नाही करत. परंतु संतांच्या सहवासात गेल्यानंतर सगळ्या कल्पनाच थांबतात. ह्या सगळ्या कल्पना आहेत हे कळतं, आणि परमात्मा हा कल्पना पलीकडे आहे हे कळतं. आणि म्हणून परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर कल्पना सोडल्या पाहिजेत हे कळतं. कल्पना सोडायच्या कशा हो? सोडायच्या नाही, कल्पना खोट्या आहेत असं संत ज्ञान करून देतात. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा. कल्पना अविद्या येणे झाला जीव. संत उपदेश करतात, बाबा कल्पनेने आणि अविद्येने जीव आणि शिव झाले. जीव ही सुद्धा कल्पनाच, शिव ही सुद्धा, बंध ही सुद्धा कल्पनाच, मोक्ष ही सुद्धा कल्पनाच आहे. पण बंध ही कल्पना घालवण्याकरता मोक्ष ही कल्पना आणावी लागते. मी देह आहे ही कल्पनाच आहे, मी ब्रह्म आहे ही कल्पनाच आहे. तू त्याच्यापेक्षाही वेगळा ब्रह्मरूप आहेस. मी दुःखी आहे ही कल्पना आहे, मी सुखी आहे हे सुद्धा काय, तू सुख दुःखातीत आहेस. अशा पद्धतीचं ज्ञान ते करून देतात. आणि म्हणून त्यांना म्हटलंय अकल्पनाख्य कल्पतरो. कल्पनेच्या पलीकडे असलेला जो परमात्मा आहे तो सहज आपल्याला देतात. जयाचेनी संगे ब्रह्मभाव भ्रांतास. एखादा भ्रांत म्हणून जरी त्यांच्या सहवासात गेला, जयाचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्तीशी ठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासही. ज्ञानोबारांच्या सहवासात सामान्य लोक आले, त्यांना ज्ञानोबारांनी त्या ठिकाणी कल्पनातीत केलं. तुकाराम महाराजांच्या सहवासात सामान्य लोक आले, परंतु त्यांना कल्पनातीत केलं. नाथ महाराजांच्या सहवासात सामान्य लोक आले. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येते. अहो रेड्याला सुद्धा ब्रह्मभाव प्राप्त करून दिला. सामान्य गावबासारखा मनुष्य, पण त्यालाही ब्रह्मभाव प्राप्त झाला. अनेक लोक त्या ठिकाणी आहेत, पण सगळ्यांचा ज्ञानोबारायांनी, तुकाबारायांनी, एकनाथ महाराजांनी ते काय देतात, कल्पनातीत असलेला परमात्मा देतात. म्हणून अकल्पनाख्य कल्पतरो. ते त्या ठिकाणी कल्पतरू आहेत. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात आमचे श्रीगुरु कल्पतरूसारखे आहेत. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगा जोजी. त्याला वाणी म्हणजे कमतरता, कशाची कमतरता त्याला असणार आहे सांगा. आणि आमचे श्रीगुरु म्हणजे काही सामान्य कल्पतरू नाहीत, अकल्पनाख्य कल्पतरू. निवृत्तीनाथ महाराज अकल्पनाख्य कल्पतरू आहेत. आमच्या निवृत्तीनाथ महाराजांनी आम्हाला काय दिलं, किंबहुना निवृत्ती ठेविलो असो जी स्थिती, ते काय देऊ हाती वाचेचे या. आमच्या निवृत्तीनाथ महाराजांनी आम्हाला ज्या स्थितीमध्ये ठेवलं ते काय वाणीने सांगता येतील का? का वाणीने सांगता येत नाही अशी स्थिती म्हणजेच कल्पनाती स्थिती आहे. हो, सैंग आम्हीच दाटलो, पूर्ण अहंते वेठिलो, सैंग आम्हीच दाटलो ना, मा लोपलो ना प्रगटलो, कोणाही
होऊनी. काय ज्ञानोबारांचे शब्द अमृतानुभवातले आहेत निवृत्तीनाथ महाराजांच्या विषयी. निवृत्तीनाथ महाराज, निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, निवृत्तीची राणी व निवृत्तीची. म्हणून अकल्पनाख्य कल्पतरो. ज्ञानेश्वरीमध्ये कशाचं वर्णन आहे? कल्पनातीत असलेल्या परमात्म्याचं वर्णन आहे. आणि कल्पनातीत असलेला परमात्मा आपले श्रीगुरू आपल्याला देतात. निवृत्तीनाथ महाराज देतात, ज्ञानोबाराय देतात, तुकाराम महाराज गाथेच्या माध्यमातून देतात. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, स्वसंविद द्रुम बीज प्ररोहणावनी. स्वसंविद द्रुम बीज प्ररोहन आवनी. स्वसंविद द्रुम. स्वसंविद म्हणजे काय? संविद शब्दाचा अर्थ काय? ज्ञान. संविद म्हणजे ज्ञान. कोणतं ज्ञान? स्वरूप ज्ञान. पंचदशीमध्ये संविद सुरुवातीलाच पहिल्याच प्रकरणामध्ये ज्ञानाकरता संविद शब्द वापरलेला आहे. मासाब्दयुगल कल्पेषु गतागाम्येष्वनेकधा नोदेती नास्तमेती एषा संविद स्वयंप्रभा. ज्ञान माणसाचं उत्पन्नही होत नाही, ज्ञान नष्ट होत नाही, ज्ञान एकच असतं. उत्पन्न झाल्यासारखं वाटतं. घटाचं ज्ञान, पटाचं ज्ञान, स्पर्शाचं ज्ञान, रूपाचं ज्ञान, ह्याच्यात असलेलं ज्ञान एकच असतं. मग याला रूपाचं ज्ञान का म्हणायचं, याला स्पर्शाचं ज्ञान का म्हणायचं? ते डोळ्यावाटे आलं म्हणून रूपाचं ज्ञान, हाताने सांगितलं म्हणून स्पर्शाचं ज्ञान, पण आहे ज्ञान एकच. जागृतीतलं ज्ञान, स्वप्नातलं ज्ञान, सुषुप्तीतलं ज्ञान, आहे ज्ञान एकच. आजचं ज्ञान, उद्याचं ज्ञान, आहे ज्ञान एकच. मग ते म्हणले ज्ञान ह्याला संवित म्हणतात. आणि ज्ञान हाच आत्मा आहे. ज्ञानालाच काय म्हटलेलं आहे? आत्मा म्हटलेलं आहे. ज्ञान कधी नष्ट होत नाही, ज्ञान कधी उत्पन्न होत नाही, ज्ञान एकच आहे. उत्पन्न झाल्यासारखं वाटतं. एषा संवित स्वयंप्रभा असं म्हटलं, त्यालाच आत्मा असं म्हटलेलं आहे. आणि असं असलेलं संवित, स्वसंवित द्रुम म्हटलेलं आहे. म्हणजे आत्मज्ञान, स्वरूपज्ञान, त्या स्वरूपज्ञानाचा जो वृक्ष आहे ते संत आहेत. जसं वृक्षाच्या सावलीमध्ये अनेक पांतस्थ विश्रांती करतात, तसं संतरूपी आत्मज्ञानरूपी वृक्षाच्या सावलीमध्ये अनेक साधक काय करतात? विश्रांती करतात. तो संसार श्रांताची सावली, अनाथ जीवांची माऊली, आमते किर प्रसवली तुझीच कृपा. म्हणून त्या ठिकाणी स्वसंवित द्रुम म्हटलंय. वृक्ष, आत्मज्ञानाचा जो वृक्ष आहे त्या वृक्षाचं बीज, त्याचं प्ररोहण करणारी आवनी, वाढवणारी भूमी म्हणजे तुम्ही आहात. आमच्या जीवनातला जो आत्मज्ञान रूपी वृक्ष आहे तो वाढवण्याची, ते बीज वाढवण्याची भूमी, बीजही तुम्ही देता आणि ते बीजही तुम्ही वाढवता. बीज वाढवण्याची भूमी तुम्ही आहात. किंवा ते बीज जिथून निघतं ते आत्मज्ञान तुम्ही आहात, ते अधिष्ठान तुम्ही आहात. श्रीगुरूच्या सहवासात गेल्यानंतर आत्मज्ञानाचं बीज प्राप्त होतं. इवलेशे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची बहरू कळी अशी. हे बीज जे आहे ज्ञानोबा आपल्याला देतात, तुकाराम महाराज देतात, भक्तीचं बीज देतात, ज्ञानाचं बीज देतात, वैराग्याचं बीज देतात, उपदेश करतात. ते बीज जो लहानच असतं सुरुवातीला उपदेशाचं, तत्वमसी, आणि ते बीज तेच वाढवतात. त्यांच्या सहवासात आपण राहिलो तर ते ज्ञान जरी प्राप्त झालं, ज्ञान आपण ऐकलं तरी सुद्धा ते ज्ञान पटावं लागतं.
पचावं लागतं, परिपक्व व्हावं लागतं. ज्ञान ऐकल्यानंतर सुद्धा अनेक दोष निर्माण होतात, प्रतिबंध असंभावनाधिक दोष निर्माण होतात, तर्क निर्माण होतात, कुतर्क निर्माण होतात. पण संतांच्या सहवासात ते ज्ञान ऐकलं, संत पुन्हा पुन्हा उपदेश करतात, कृपा करतात. हळूहळू ते ज्ञान जे आहे ते आपल्याला अनुभवाला आणून देतात आणि त्या ज्ञानाचा वृक्ष आपल्या जीवनामध्ये तयार होतो. तत्वमसी वाक्याने मी ब्रह्म आहे या बोधावर त्या ठिकाणी साधक जातो. मी देह आहे त्याची वृत्ती जाते. मी ब्रह्म आहे अशा बोधावर जातो. मी ब्रह्म आहे ही वृत्ती जाते. केवळ ब्रह्मरूपता शिल्लक राहते, परमानंदता शिल्लक राहते. अशा पद्धतीने आमच्या जीवनामध्ये स्वसंविद द्रुम बीज प्ररोहन आवनी तुम्ही आहात. स्वसंविद म्हणजे आत्मस्वरूप ज्ञान, त्याचा वृक्ष, त्याचं बीज आणि ती वाढवणारी भूमी तुम्ही त्या ठिकाणी वाढवता. काय वाढविले, वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. अशा पद्धतीने 10 ओव्यांचा विचार आपण केला. बाकीचा विचार जो आहे तो पुढील प्रवचनामध्ये. प्रवचन आपली रोज चालू आहेत, परंतु आता वारी करता मला जायचं असल्यामुळे बाबा या ठिकाणी प्रवचन करणार आहेत. नंतर माऊलीचा समाधी सोहळा असतो, समाधी सोहळ्यानंतर पुढची प्रवचनं सुरू होतात. आणि आत्ताची प्रवचनं आपली जी आहेत ती पौर्णिमेपर्यंत चालणार आहेत. नंतर मग संस्थांची प्रवचनं असतात. पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ठल विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज.